मग पप्या आला का मुलगी बघून? हो आलो. मग कशी आहे मुलगी? छान आहे दिसायला. मग लग्नाची तारीख काढली का? नाही अजूक. बाबा ते पप्प्याने ऐन वेळेवर गेम मुकवला. आम्हाला पुढे याविषयी बोलायचंच तर पप्प्या म्हणे फोन करून सांगतो म्हणे. मग पप्या कधी सांगायचं फोन करून? तुम्ही थांबा राव थोडा वेळ. मग ही संधी हातातून गमावतो का? मला वाटतं याला लग्नच करायचं नाही आहे, म्हणून हा सांगतो नंतर बोलू. बरोबर आहे ना? नाही हो आजोबा, तसं काही नाही आहे. मग काय अडचण आहे तुला? इकडून तिकडून हे स्थळ आलं होतं आणि तू त्याच्यातही असं केलं? तुला एक तर कोणी होकार देत नाही, पण यांनी दिला तर तू असं केलं. आम्ही तुला आता काही मुलगी बघत नाही. तुझं खूप झालं आता. आता रडायला काय झालं? ती मुलगी मला म्हणी काय म्हटली ती मुलगी? ती मला म्हणली की मला लग्नासाठी 2-4 स्थळ आलेले आहेत. मी सगळ्याची प्रॉपर्टी बघत आहे. तुझी जर प्रॉपर्टी त्याच्यापेक्षा जास्त असली तर मी तुझ्याशी लग्न करीन असे म्हणली ती मला. भली शिल्लक मुलगी आहे मग ती. अशीशी लग्न केल्यापेक्षा तसं राहिलेलं बरं. काही नाही, होतच राहतं असं. बघू आपण तुझ्यासाठी एखादी दुसरी मुलगी. आता लग्न सराईच चालू आहे, भेटेल एखादी.